नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतीची कामे जलद, कमी खर्चात आणि कमी मजुरीमध्ये पूर्ण करण्यासाठी पॉवर टिलर हे अत्यंत उपयुक्त कृषी अवजार आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महा-डी-बी-टी योजनेअंतर्गत पॉवर टिलर खरेदीसाठी तब्बल 50% पर्यंत अनुदान दिले जाते। पण हे अनुदान नेमकं कोणाला मिळतं, अर्ज कसा करायचा, कोणती कागदपत्रे लागतात आणि कोणत्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही, ही सर्व माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी मित्रांनो, पॉवर टिलर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या पात्रता अटी आहेत। सर्वप्रथम अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे। त्याच्या नावावर 7/12 आणि 8 उतारा असणे गरजेचे आहे। तसेच अर्जदाराकडे किमान 1 एकर शेती जमीन असावी। त्याचबरोबर लाभार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक असून महा-डी-बी-टी पोर्टलवर शेतकरी म्हणून नोंदणी केलेली असावी। जर अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर त्याच्याकडे वैध जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। महत्त्वाची बाब म्हणजे कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ह्या घटकाचा लाभ यापूर्वी घेतलेला असल्यास पुढील 10 वर्षे त्या शेतकऱ्याला त्याच बाबीसाठी पुन्हा अनुदानाचा लाभ घेता येणार नाही। त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी या सर्व अटी शर्ती काळजीपूर्वक तपासून घ्या। चला तर शेतकरी मित्रांनो, जाणून घेऊया पॉवर टिलरसाठी अर्ज कसा करायचा। तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला क्रोम ब्राउझर किंवा गुगलमध्ये महा-डी-बी-टी फार्मर टाकून घ्यायचे आहे। महा-डी-बी-टीचे पोर्टल लॉग इन करायचे आहे। डी-बी-टी फार्मर टाकल्यानंतर सर्च करायचे आहे, जी पहिली वेबसाईट तिच्यावर टच करायचे आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करायचे आणि वैयक्तिक शेतकरी फार्मर ID टाकून घ्यायचे आहे। शेतकरी ID, फार्मर ID टाकल्यानंतर OTP पाठवा या बटनावर क्लिक करा। त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP जाईल व तो OTP टाकून घ्या। OTP टाकल्यानंतर OTP तपासा बटनावर क्लिक करा। त्यानंतर महा-डी-बी-टीचे पोर्टल लॉग इन होईल। शेतकरी मित्रांनो, पोर्टल ओपन झाल्यावर सर्वात पहिल्यांदा वैयक्तिक तपशीलमध्ये जाऊन आपले प्रोफाईल 100% कंप्लीट करायचे आहे। प्रोफाईल 100% कंप्लीट असेल तरच आपल्याला ज्या घटकासाठी अर्ज केलेला आहे ते मंजूर होतील। त्यानंतर पॉवर टिलरसाठी अर्ज करण्यासाठी घटकासाठी अर्ज करा ह्या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर खाली स्क्रोल करा व इथे बऱ्याचशा बाबी दिसेल। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने व सुविधा, बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, यामध्ये आपल्याला पॉवर टिलरसाठी अर्ज करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण मध्ये बाबी निवडा या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर इथे पहिले ऑप्शन दिसेल असेल तालुका निवडून घ्या आपला। तालुका निवडल्यानंतर आपले गाव ऑटोमॅटिकली येऊन जाईल। त्यानंतर खालच्या ऑप्शन मध्ये मुख्य घटक ऑप्शन मध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य या ऑप्शनवर क्लिक करा। त्यानंतर दुसरा ऑप्शन तपशील मध्ये बरेचसे ऑप्शन दिसेल। ऊस तोडणी यंत्र, ट्रॅक्टर पॉवर टिलर, चलित अवजार, प्रक्रिया संच पॉवर टिलर, या ठिकाणी आपल्याला जे सेपरेट पॉवर टिलर ऑप्शन आहे ते ऑप्शन निवडून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली HP श्रेणी निवडा हे ऑप्शन दिसत असेल। या ठिकाणी आपल्याला HP श्रेणी निवडून घ्यायची आहे। 8 HP किंवा 11 HP पर्यंत या दरम्यान जर घ्यायचं असेल तर 8 ते 11 ते ऑप्शन निवडून घ्या। जर 11 HP वरील घ्यायचं असेल तर 11 HP हे ऑप्शन निवडून घ्या। या ठिकाणी आपण 11 HP वरील ऑप्शन निवडून घेतलेला आहे। त्यानंतर यंत्र सामग्री अवजारमध्ये पॉवर टिलर हे ऑप्शन निवडून घ्या व खाली मशीनीचा प्रकारमध्ये पॉवर टिलर हे ऑप्शन निवडून घ्या। त्यानंतर खाली मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजार खरेदी करणार नाही ह्या ऑप्शनला क्लिक करा व जतन करा ह्या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केलेला आहे। आणखी घटक निवडायचे असेल तर यस करा, नसेल तर नो करा। या ठिकाणी आपण नो करत आहे। त्यानंतर निवडल्यानंतर आपला फक्त हा अर्ज बाब निवडला जाईल, अर्ज आतून सबमिट झालेला नाही। त्यानंतर अर्ज सबमिट करण्यासाठी अर्ज सादर करा ह्या ऑप्शनला क्लिक करा। अर्ज सादर करा ह्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे एक विंडो येईल, त्याला ओके करून घ्या। त्यानंतर पहा ह्या बटनावर क्लिक करा। या ठिकाणी बघू शकता आपला पॉवर टिलरसाठी अर्ज। पहा या बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा अर्ज आपण बघू शकता। काही चुकले असेल तर ते दुरुस्त करू शकता। त्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्या योजनेच्या सर्व अटी शर्ती मार्गदर्शक सूचना लागू राहतील याला टिक मार्क करून घ्या व अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करा। शेतकरी मित्रांनो, जर यावर्षी तुम्ही इतर घटकासाठी अर्ज केलेला असेल
तर तुमचा अर्ज डायरेक्टली सबमिट होऊन जाईल, तुम्हाला पेमेंट करण्याची गरज पडणार नाही. जर तुम्ही यावर्षी इतर घटकासाठी अर्ज केलेला नसेल तर तुम्हाला इथे अर्जाची फीस भरायची आहे, ₹23.60. या ठिकाणी आपण अर्जाचं पेज दाखवत आहे तुम्हाला. या ठिकाणी अर्ज सादर करा या ऑप्शनच्या ठिकाणी पे ॲप्लिकेशन फीस हे बटन आहे. पे ॲप्लिकेशन फीस या बटनावर क्लिक करायचे. यामध्ये आपल्याला ₹23.60 एवढे पेमेंट करावे लागणार आहे व किती घटकासाठी आपण ₹23.60 अर्ज करू शकतो. त्यानंतर आपल्याला मेक पेमेंट ह्या बटनावर क्लिक करायचे आहे. यानंतर पेमेंट करण्यासाठी सर्वात सोपी पद्धत म्हणजे क्रेडिट अँड डेबिट कार्ड ह्या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा इकडे क्रेडिट अँड डेबिट कार्ड ऑप्शन दाखवेल, तिथे पुन्हा क्लिक करायचे आहे. त्यानंतर पेमेंट डिटेल्स दाखवलं जाईल, त्यामध्ये प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक करायचे आहे. यामध्ये आपल्याला UPI फोनपे हे ऑप्शन दाखवेल, तिथे क्लिक करायचे आहे. त्यामध्ये शो QR कोड ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे व हा QR कोड दाखवेल याचा स्क्रीनशॉट काढून फोनपेमध्ये स्कॅन करून पेमेंट करू शकता किंवा दुसऱ्या मोबाईलवरून हा QR कोड स्कॅन करून ₹23.60 एवढे पेमेंट करायचे आहे. यामध्ये आपण दुसऱ्या मोबाईलवरून स्कॅन करून पेमेंट केलेले आहे. यामध्ये पेमेंट केलेली प्रिंट दाखवल्या जाईल, या ठिकाणी बघू शकतात अर्जाची प्रिंट दाखवल्या जाईल व आपण इथून प्रिंट काढू शकता व प्रिंट डाउनलोड करू शकता. अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपण पॉवर डीलरसाठी अर्ज करू शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण अर्ज केल्यानंतर मंजूर झाल्यानंतर पुढची प्रोसेस काय असते आणि अनुदान मिळण्यासाठी पुढील प्रक्रिया काय असते याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आत्ताच पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.